हे सर्व टेरेसचे पाण्याची लाईन सरकली आहे तरी लक्ष देत नाही आहे आणि सर्व घराच्या समोर आमच्या पाणी पडतंय बघा. एक जाणून बुजून करतात. याला म्हणतात स्लो पॉयझन देऊन दुसऱ्याचा जीव घेणं. आणि त्याचमुळे ह्या लोकांनी मुद्दामून गॅलरी बांधल्या येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये. जे कोणी आहे सपोर्ट करा. ह्यांची येण्या जाण्याची गॅलरीकडनं हटवली पाहिजे. स्वतःला वकील समजतो होतं बघा. किती त्रास होतो आम्हाला पाण्याचा वगैरे. आमच्या पाण्यामध्ये वगैरे उडतं बघा. महानगरपालिका लक्ष देत नाही आहे आणि जे कोणी आहेत मला हेल्प करा. महानगरपालिका लक्ष दिलं असतं तर गटारावरती गॅलरी बांधली नसती. आणि 24 तारखेला हळदी आहे, 25 तारखेला लग्न आहे. सर्वांनी यायचं. गाडीत पाय नको घालू. आमचा प्रिन्स बघा नाचतो कसा आत्ताच. सर्वांनी यायचं. सर्व लग्न मुलाचं लग्न करताना सर्व नवराच खर्च करणार आहे. आणि सर्व आता इथे मंडप वगैरे घालणार आहे 23-24ला. मला माहीत नाही कसं काय ते, पण तुम्ही सर्वांनी यायचं लग्नाला. बघा तुम्ही जरा इथे आलात तर तुम्हाला सर्व कळेल. हे आमचं घर असं आहे तरीसुद्धा या घरात मी लग्न करते. आता काय करणार बघा. हे सुद्धा आमचंच घर आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. कोणाला नारळ वगैरे खायचे असतील तर नारळ वगैरे खायला येऊ शकतात. आणि कसा व्हिडिओ वाटतो कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तिथपर्यंत बाय बाय.